अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचा 10वा वर्धापन दिन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आयोजित करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। सदर वर्धापन दिनानिमित्त भव्य तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा पार पडल्या असून या चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांच्यासह स्पर्धकांसमवेत आलेल्या पालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले आहे। सदर स्पर्धा तालुक्यातील जवळपास 45 शाळा, विद्यालय व महाविद्यालयासह कोपरगाव शहरामधील व्यापारी धर्मशाळेत घेण्यात आल्या आहेत। या स्पर्धेत सुमारे 5000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत विक्रम केला आहे। या स्पर्धेला तालुक्यातील विद्यार्थी तसेच कलाप्रेमींकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे। सदर स्पर्धा पार पडण्यासाठी युवा सेवकांनी मेहनत घेतली आहे। यावेळी अनेक शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, पालक तसेच युवा प्रतिष्ठानचे सिद्धार्थ साठे, रोहित गणगरे, सतीश निकम, शेखर कुरे, दत्तू नाना सवत्सरकर, रुपेश सिनगर, अनिल गायकवाड आदीसह युवा सेवक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। विविध शाळेतले शिक्षक तसेच पालक वर्ग इथे उपस्थित आहेत। सर्व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक व माझे लाडके विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सगळ्यांना आज राष्ट्रीय युवा दिनाच्या तसेच आज स्वामी विवेकानंदजी यांची जयंती आहे आणि राजमाता जिजाबाई यांची देखील जयंती आहे, तर ह्याच्या खूप खूप शुभेच्छा आज देते। आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानला आज 10 वर्ष पूर्ण झाली। आपल्या कोपरगाव तालुक्याचे लाडके युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे रोपटे हे 10 वर्षांपूर्वी लावले आणि बघता बघता ह्या 10 वर्षांमध्ये अतिशय सुंदर काम विवेक भैया तसेच सर्व युवा सेवक यांनी केले आणि आज खूप मोठ्या प्रमाणात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे नाव आपल्या संपूर्ण कोपरगाव तालुक्यात झालेले आहे। या 10 वर्षांमध्ये 5 मूल्यांवर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे काम चालले। कृषी, युवा, पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक असे हे 5 मूल्य आणि या 5 मूल्यांवर वर्षभर विविध कार्यक्रम, विविध उपक्रमांचे आयोजन हे केले जाते। आपल्या कोपरगाव तालुक्यात हे एकमेव सामाजिक संस्था आहे असं मी म्हणेन की ते खूप मोठ्या प्रमाणात वर्षभर काही ना काही सामाजिक उपक्रम घेत असतात। त्यात वृक्षारोपण असेल किंवा एक राखी जवानांसाठी हा उपक्रम असेल, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल, त्याचप्रमाणे विविध जे जयंत्या असतील मान्यवरांच्या त्या होतात। त्याचप्रमाणे मोफत रुग्णवाहिका याची सेवा देखील आपल्या तालुक्यातील विविध गावांमध्ये होत असते। त्याचप्रमाणे अनेक दुसरे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम देखील होत असतात, तर त्यात विविध सप्ताह असतील। त्याचप्रमाणे पवित्र अशी गंगा आरती, गोदावरी माताची आरती ही आपल्या गोदाकाठी होत असते। असे खूप वेगवेगळे कार्यक्रम हे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात घेतले जातात। या 10 वर्षांमध्ये आपल्या कोपरगाव तालुक्यातील विविध युवकांना पुढे येण्याची संधी विवेक भैयांच्या माध्यमातून, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेली आहे। खरं तर हे एक सामाजिक संस्था सुरू करण्याचं कारण एकच होतं। विवेक भैयांना असं वाटलं की आपल्या देशाची जी भावी पिढी आहे, जे युवक आहेत, ते खूप चांगल्या रीतीने घडले पाहिजेत। त्यांना एक चांगलं व्यासपीठ आपण तयार करून दिलं पाहिजे। त्यांचे विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी आपण काहीतरी एक प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे। त्यांच्या मनामध्ये चांगले विचार, देशभक्ती ही आपण जागृत केली पाहिजे आणि त्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान याची मुहूर्तमेढ संजीवनी ग्रुपच्या अंडर तसेच आपल्या कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई असतील, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक भैयांनी आपली वाटचाल सुरू केली आणि बघता बघता या 10 वर्षांमध्ये अनेक युवक ज्यांना काहीतरी आपली सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे, आपल्यालाही काहीतरी आपल्या समाजाला परत द्यायचं आहे याची जाणीव आहे,
असे अनेक युवा सेवक विवेक भैयांना जोडले गेले आणि एक चांगलं संघटन युवकांचं आपल्या तालुक्यात झालेलं आहे. मी तुम्हाला सर्वांना हे सांगू इच्छिते की तुम्ही सगळेजण हे आपल्या भारताची पुढची पिढी आहात, भविष्य आहात आणि एक चांगला नागरिक तुम्ही सर्वांनी व्हायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना विविध संधी विवेक भैयांच्या माध्यमातून मिळते. आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक पद्धतीचं गायडन्स हे मिळणार आहे. कुठलंही गायडन्सची गरज तुम्हाला लागली तर तुम्ही संपर्क साधू शकता. आत्ताच ह्या वर्षी भव्य नोकरी महोत्सव हे पार पडले आणि ह्या वर्षीचं सर्वात ग्रँड असं ते कार्यक्रम मी म्हणू शकते, कारण जवळजवळ 10,000 आपल्या कोपरगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार जे युवक आहेत, युवती आहेत, त्यांनी त्यात सहभाग घेतला आणि त्यातील जवळपास 9,000 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी ही विवेक भैयांच्या माध्यमातून, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळाली. ही खूप मोठी उपलब्धी सगळ्यांना मिळाली आहे. खूप मोठं यश सर्व युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक आणि विवेक भैया यांना मिळालं आहे आणि मला खूप सर्वांचा अभिमान आहे. अशाच पद्धतीने संजीवनी युवा प्रतिष्ठानची वाटचाल ही सुरू राहणार आहे. अनेक युवकांना मी सांगेन की आपण देखील या चांगल्या सामाजिक कार्यात संजीवनी युवा प्रतिष्ठानमध्ये सहभागी व्हा आणि एक चांगला कोपरगाव आणि एक चांगला देश बनवण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आपण फक्त कोपरगाव पुरतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पातळीवर सुद्धा काम करतो. अनेक ठिकाणी जिथे पूरग्रस्त स्थिती आहे, भूकंप स्थिती आहे, तिथे देखील सर्व जे नागरिक ग्रस्त झालेले आहेत त्यांना देखील मदत पोहोचवण्याचं काम वेळोवेळी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असतं. आणि एक मोठं धोरण घेऊन, एक मोठा विचार घेऊन विवेक भैया पुढे चाललेले आहेत आणि नक्कीच जास्तीत जास्त युवकांनी त्यांना साथ द्या आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान याचंही मेंबर व्हा असं मी आज तुम्हाला सर्वांना सांगेल. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे, जे कॉम्पिटिशन आहे, ते तुमचं एक आर्टिस्टिक साईड पुढे यावं, वर यावं यासाठी केलेलं आहे. खूप चांगले विषय हे तुम्हाला मिळालेले आहेत आणि तुमचे कलागुण ह्यातनं दिसणार आहेत. जिंकण्यापेक्षा मला असं वाटतं भाग घेणं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही सगळ्यांनी भाग घेतला ह्याचाच मी ह्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना अभिनंदन करते, कारण जिंकणार हे खूप कमी जण आहेत. प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये लिमिटेड रँक्स असतात, प्राइजेस असतात आणि ते लिमिटेड मुलांनाच मिळणार आहे. पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं हे आहे की तुम्ही भाग घेतलात आणि तुमचं बेस्ट तुम्ही दिलं. तर त्यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करते आणि जे जिंकणार आहेत त्यांना आत्ताच मी मनापासून भरभरून शुभेच्छा देते.